पैसे कोणते ते सांगा आधी मला. मी मला चिकन थाळी सांगतोय. मी नीचे से सुरू कर, सोलकडे फक्त. समोर बघा, समोर बीच व्ह्यू आहे. 2 चपात्या, भात, सोलकढी, चिकन पीस. हे बीचवर इथे ऊन चालू झालंय, पण समोर हवा आणि हा व्ह्यू आहे ना, मग उन्हाचं काहीच नाही एवढं वाटत. घरगुती जेवणाची चव होती. एक्स्ट्रा चपात्या मागवल्या, त्या पण गरम गरम, भात पण गरम. प्राइस होती, एकदम रिजनेबल. नमस्कार मित्रांनो, मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये. आता आपण आपल्या मित्रांसोबत इथे गावखडीला फिरायला आलेलो होतो. आता भूक लागली, दुपारची वेळ आहे. मग इथे एक हॉटेल आहे, इंद्रप्रस्थ हॉटेल म्हणून. बघा दाखवतो तुम्हाला पाठी. ते एक हॉटेल आहे बघा, इंद्रप्रस्थ हॉटेल. आणि त्या समोरच आहे ना एक बीच आहे, म्हणजे गावखडी बीचच आहे. नारळाची झाडं आहेत मस्तपैकी. आपण तिकडे थोडं एन्जॉय पण करू. जरा आधी खाऊन घेऊया, मग एन्जॉय करूया. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. हा हॉटेल आहे इंद्रप्रस्थ. तर आपण इथं आत जाऊया. सिटिंग अरेंजमेंट भारी आहे. समोर बीच व्ह्यू आणि ते खायला. पण ते मी आलो आहे मित्रांसोबत. चला बसूया. आपल्यासोबत सुजल, सागर आणि प्रथमेश आहे. पैसे कोणते ते सांगा आधी मला. ते मागवते कोणते सांगा आधी मला. सुजलने. सागर तू. चला सागर. हां आता काय टेन्शन नाही. चिकन मागवतोयस? मागवत नाही, तर आपला पाव आहे. शुभम मागवतोय. मी मला चिकन थाळी सांगतोय. मी नीचे से सुरू कर, सोलकडे फक्त. सोलकडे 25. ते व्हेज थाळी पण 120. व्हेज नॉनव्हेज सगळं येते. माझी पण चिकन थाळी. चिकन सागर. चिकन सोयाबीन. 4 चिकन थाळी. काय काय चिकन प्लेट, रस्सा, 2 चपात्या, राईस आणि सोलकढी आहे. सँडविच, नॉनव्हेजचे बुर्जी, आमलेट, चिकन, आईस्क्रीम पण येते. झालं संपलं. एवढंच व्हेन्यू कार्ड आहे. आपण काय पाहिजे अजून? हां ते समोर बघा, समोर बीच व्ह्यू आहे. आपली जे चिकन थाळी आली आहे. काय काय बघते. आपण सर्व बोलू. 1 2 चपात्या, भात, सोलकढी, चिकन पीस, चिकन आणि कांदा आहे. तर हे टेस्ट करा. हे टेस्ट करा कसे सांगा. सागर कर, टेस्ट कर. तुझ्या इंस्टावर टाकतोय खंडाळा. खंडाळा पुऱ्या गाजवून टाकला. कशाची? चिकन रस्सा आणि पीसेस. हां ते पण एकदम वेगळे. पैसा वसूल आहे फुल एकदम. म्हणजे ना ऑइली नाही काय, बरोबर एकदम. अच्छा. तर आता आम्ही पण खायला चालू करतो. चपाती. 4 चपात्या. मस्त होतं जेवण एकदम. एकदम छान. चपात्या पण गरम गरम, भात पण. तर नवीनच ओपन केलं तुम्ही. घरगुती जेवणाची चव आहे. हो. तर मित्रांनो आता आपण हॉटेलमधून बाहेर आलो आहे. समोर बीच आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे आता आपण बीचवर जातो आहे. जेवण होतं ना एक नंबर. पूर्ण घरगुती जेवणाची चव होती. एक्स्ट्रा चपात्या मागवल्या, त्या पण गरम गरम, भात पण गरम. प्राइस होती, एकदम रिजनेबल. 160 रुपयात फक्त चिकन थाळी. काही कुठल्याही माणसाचं पोट पॅक होईल इतकं जेवण क्वांटिटी आहेत. आणि सगळं गरमागरम. मस्त समोर बीच आहे. झाडं पण हिरवगार असं. जरा ते इथे एन्जॉय करूया. बघ इथे रस्ता आहे मस्त. इथे इतकी झाडं आहेत नाही बघ. खाली असं बाहेर रणरणीत ऊन आहे. असं इथे वाटत पण नाही, इतका गारवा येते. आपले समोर 2 मित्र आपले गाडी घेऊन इथे आले, सागर आणि सुजल. इथे सगळे जेवण पार्टी करायला येतात.
मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात बीच व्ह्यू एन्जॉय करत, आणि ते पण सावलीमध्ये. हे बीचवर इथे ऊन चालू झालं आहे, पण समोर हवा आणि हा व्ह्यू आहे ना, मग काय उन्हाचं काहीच नाही एवढं वाटत. ती वाळू चुकून अशी पायाला लागली आहे, पूर्ण पाय भाजून निघाला, ती गरम झाली इथे वाळू. आपण मगाशी गेलेलो ना देवगडी बीचला, ह्याच्या पुढे देवगडी बीच आहे. हा पूर्ण गावखडी बीच, आणि इथे समोर आहे, मग झूम करून दाखवतो बघा, समोर आहे तो पूर्णगड किल्ला. आणि आपण गणेशगुळेची एक व्हिडिओ बघितलेली, ह्याच्या पुढे तिकडे त्या साईडला गेलात ना डोंगराच्या थोडा पुढे, तिथे गणेशगुळे बीच आहे. जरा इथे फिरूया. जेवण पण पोट फुल पॅक झालं आहे, त्यामुळे जेवण आहे ते पण जिरावूया जरा चालून, जरा एन्जॉय करूया. चला आपण बीचवर आलो ना, हे बघा प्रथमेश आणि सुजल दोघांना नुसता बीच व्ह्यूवर नुसता फोटो सेल्फी तेच नुसतं पाहिजे असते. इथे देवगडीला गेलेलो तिथे पण त्यांना तेच पाहिजे होतं, गणेशगुळे तिथे पण, आणि आता इथे पण, म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं गेलो आहे ना बीच साईडला, घे मोबाईल काढ फोटो. पण जवळ आलं होता पूर्णगड किल्ल्याची. इथे हा बघा समोर पूर्णगड किल्ला आहे. इथे मस्त बदकांचा थवा आहे, बदक बगळे, आणि हे लोक त्यांना उडवायला चालले आहेत. इथे बगड्यांचाच थवा आहे, तो बदक नाही याच्यात. ह्यांना बघूनच उडाले वाटतं ते सगळे. समुद्राच्या लाटा इथे पण जास्त अशी इथे भरती पण नाही आहे, कारण पाणी आहे ना हे इथपर्यंत येतं. ह्यांचा प्रयत्न तर सफल झाला नाही, कारण ह्यांना बघूनच ते बगडे तिकडे उडून गेलेत, इकडून उडून तिकडे जाऊन बसलेत. समुद्राचे ते रेतीवरती आहेत ना, असे प्रत्येक ठिकाणी बघ असे खड्डे आहेत, होल आहेत. ते होल कदाचित खेकड्यांचे असावे असं वाटतंय. हे बघा तर चला मित्रांनो, आता मी व्हिडिओ इथेच एंड करतोय. आपण या व्हिडिओमध्ये ते गावखडीला आलेलो होतो. ते इंद्रप्रस्थ एक हॉटेल आहे, एक नंबर जेवण होतं. तिकडे जेवण केलं, समोरच गावखडी बीच आहे, तिकडे जाऊन थोडं एन्जॉयमेंट पण केलं, थोडं रिलॅक्स झालो, फोटोशूटिंग पण झाली. आता आम्ही चाललो आहे आमच्या घराला. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते मला नक्की सांगा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.